वेलकम स्टुडंट्स. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेरेब्रमची मॉर्फॉलॉजी आणि फंक्शनल एरियाज पूर्ण केले. त्यावर आधारित आज काही MCQs आपण सॉल्व करणार आहोत. ऑलरेडी तुम्हाला त्याची PDF मी पाठवलेली आहे, ती समोर ठेवा आणि काल जे युनिट झालं त्याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आता सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन, द ब्रेन इज सिच्युएटेड इन बोनी केस कॉल्ड क्रॅनियम, वेंट्रिकल, सेला टर्सिका, सायनस. अगदी बेसिक क्वेश्चन आहे. तर ब्रेन हा क्रॅनियममध्ये ठेवलेला आहे, हे आपण फार पूर्वीच पाहिलं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट बिझिएस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी? आणि अल्टरनेटिव्स आहेत हार्ट, लंग्स, ब्रेन, किडनी. द करेक्ट आन्सर ब्रेन. कारण पूर्ण कोऑर्डिनेशन बॉडीचं इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल हे राखायचं काम ब्रेनचं आहे. त्यामुळे ब्रेनला सातत्यानं बिझी राहावं लागतं. देन ब्रेन इज डॅश इन ओरिजिन. हा MHCET 2003ला विचारलेला प्रश्न आहे. एक्टोडर्मल, एंडोडर्मल, मेसोडर्मल आणि एक्टोएंडोडर्मल. तर करेक्ट आन्सर आहे एक्टोडर्मल. ते पाठच करायचं आहे आपल्याला. द सायंटिफिक टर्म युज्ड फॉर मिड ब्रेन इज. आता मागे आपण जो चार्ट पाहिला तो तुम्हाला मी पाठ करायला सांगितलेलं होतं, सगळे अल्टरनेटिव्ह नेम्स. तर ते अल्टरनेटिव्ह नेम्सवरती हा क्वेश्चन आधारित आहे. मेझेनसिफेलॉन, रोमेनसिफेलॉन, टिलेनसिफेलॉन आणि प्रोझेनसिफेलॉन. तर मिड ब्रेनला मेझेनसिफेलॉन म्हणतात. पुढचं आहे द हाइंड ब्रेन कन्सिस्ट ऑफ. करेक्ट आन्सर आहे मेडुला ऑब्लांगेटा, सेरेब्रम आणि पॉन्स. हाही चार्ट आपण पाहिलेला आहे. आता 6वा प्रश्न आहे तो आपला व्हायचा आहे, पण ऑलरेडी रेग्युलर क्लासेसमध्ये आपलं झालेलंच आहे. त्यामुळे कोरॉइड प्लेक्सस फंक्शन्स टू प्रोड्यूस CSF. आता लॅटरल व्हेंट्रिकल ऑफ सेरेब्रम कम्युनिकेट्स विथ द थर्ड व्हेंट्रिकल ऑफ डायन्सिफेलॉन बाय मीन्स ऑफ an opening called foramen magnum, foramen of Monroe, Eater, foramen of Magnedi. तर ही फोरामेन ऑफ मनरो आहे, त्याचे डिटेल्स आपले व्हायचे आहे. तर मी तुम्हाला दाखवते. काल आपण पाहिलं की ह्या ज्या लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत दोन, फर्स्ट आणि सेकंड लॅटरल व्हेंट्रिकल्स, तिसरी पुढे असते आणि आणखी चौथी पुढे असते, थर्ड आणि फोर्थ. ही सेरेब्रम मध्ये आहे, ही डायन्सिफेलॉन मध्ये आहे आणि पुढची आहे ती मेडुला ऑब्लांगेटा मध्ये आहे. मेडुला ऑब्लांगेटा मध्ये आहे. तर ही लॅटरल व्हेंट्रिकल अशी थर्ड व्हेंट्रिकलला जोडलेली असते. या दोघी एकमेकींना जोडलेल्या आहेत आणि पुन्हा थर्ड व्हेंट्रिकललाही जोडलेली आहे. तशीच थर्ड सुद्धा पुढे जाऊन फोर्थ व्हेंट्रिकलला जोडलेली आहे. तर हे जे नॅरो पॅसेज आहे विच कनेक्ट्स लॅटरल व्हेंट्रिकल विथ थर्ड व्हेंट्रिकल इज नोन ॲज फोरामेन ऑफ मॉन्रो. फोरामेन ऑफ मॉन्रो. आणि हा जो नॅरो पॅसेज आहे थर्ड आणि फोर्थच्या मधला, तिला म्हणायचं ईटर किंवा ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हिस. ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हिस अशी नावं आहेत ती. तर पुढे जाऊन आपण हे पाहणारच आहोत. आता क्वेश्चन आला म्हणून तुम्हाला मी एक्सप्लेन केले. नेक्स्ट, two cerebral hemispheres are joined by. Correct answer is corpus callosum. हे काल आपण पाहिले. Foramen of Monroe is an aperture present in between. Foramen of Monroe is an aperture present in between lateral ventricle and third ventricle.
or first, second and third ventricle. Next, learning is related to which part of human brain? तर कालच आपण पाहिलं की फ्रंटल लोबवरती सेरेब्रमच्या मेमरी, इंटेलिजन्स वगैरे आहे, त्यामुळे सेरेब्रम हे करेक्ट आन्सर होईल. Then which part of brain is directly concerned with control of heart? आता हे व्हायचं आहे आपलं आन्सर आहे मेड्युला ऑब्लांगेटा. पुढेही सेरेबेलमचा क्वेश्चन आहे, तो आपण नंतर पाहू. द लार्जेस्ट नंबर ऑफ न्यूरॉन्स आर फाउंड इन ब्रेन. वारंवार सांगितलेलं आहे की 30,000 मिलियन न्यूरॉन्स हे सेंट्रल नर्व्हस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्यापैकी 85% सेरेब्रममध्ये आहे. सो करेक्ट आन्सर इज ब्रेन. त्यानंतर आपण जे शिकलो त्याच्याशी रिलेटेड घेऊया. द आउटरमोस्ट लेयर ऑफ ब्रेन इज कॉल्ड न्यूरा मॅटर. त्यानंतर the nervous strip connecting both cerebral hemisphere in the mammal is. पुन्हा तोच प्रश्न आहे, कॉर्पस कॅलोझम. बाकीचे प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी करायचे आणि ते अजून आपलं या टीचिंगमध्ये व्हायचं आहे, रेग्युलर टीचिंगमध्ये झालेलंच आहे, त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. पुढे 21 क्वेश्चन. Each cerebral hemisphere is divided into 4 lobes by 3 sulci. आता 4 lobes म्हणजे कोणते? फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. आणि 3 सल्साय कोणत्या? तर सेंट्रल सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस आणि लॅटरल किंवा सिलिव्हियन सल्कस. बरोबर. आणि ॲडिशनल एक आहे पण तो दडलेला आहे, 5th लोब, नाव आहे इन्सुला. कुठं असतो? तर लॅटरल व्हेंट्रिकलची जी फरो आहे, जिला आपण लॅटरल फरो किंवा सल्साय किंवा सिल्व्हियन म्हणतो, तिच्यामध्ये दडलेला आहे, त्याचं नाव आहे इन्सुला. क्लियर? नेक्स्ट, the ventricles of brain are filled with 25 cerebrospinal fluid. पुन्हा तोच प्रश्न आहे पहा. फोरामेन ऑफ मंड्रो इज लाईज बिटवीन. 2003 साली विचारलेला प्रश्न आहे. द लॅटरल व्हेंट्रिकल अँड थर्ड व्हेंट्रिकल. लॅटरल व्हेंट्रिकल अँड थर्ड व्हेंट्रिकल, फोरामेन ऑफ मंड्रो. दुसऱ्यांदा रिपीट झाला क्वेश्चन. नेक्स्ट, cerebral hemispheres are the center of thinking, smell, balance आणि टेस्ट. तर लॉजिकल थिंकिंग आणि रिझनिंग, जे आपण अदर फंक्शन्स म्हटलं फ्रंटल लोबवरची, मोटार, प्री मोटार, असोसिएशन आणि ब्रोकाज, याला ॲडिशनल काही फंक्शन्स आपण काल शिकलो. इंटेलिजन्स, मेमरी, पर्सनॅलिटी, इमोशन्स वगैरे. त्याला जोडून आणखीन एक फंक्शन महत्त्वाचं, ते म्हणजे लॉजिकल थिंकिंग आणि रिझनिंग. ते पण मेमरीच्या अंडरच येतं. म्हणजे एखादं गणित सोडवायचं आहे तर त्या गणित सोडवण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस नॉलेज वापरावं लागतं, पाढेपाठ असावे लागतात, गुणाकार करता येतो, भागाकार करता येतो. एक उदाहरण सांगते मी. तर ते लॉजिकली अप्लाय करून, थिंक करून ते एखादं गणित सोडवलं, त्याला थिंकिंग म्हणायचं आणि ते सेरेब्रल हेमिस्फिअरवरती. नेक्स्ट, द व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ. करेक्ट आन्सर आहे नर्व फायबर्स विथ मायलिनेटेड शीट. कालच आपण ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटरमधला डिफरन्स पाहिला. तर व्हाईट मॅटरमध्ये एक्झॉन्स आहेत आणि एक्झॉन्सवरती मायलिन शीट असल्यामुळे, ते पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे, फॅट ते पांढरं दिसतं म्हणून त्याला व्हाईट मॅटर म्हणायचं. आणि ग्रे मॅटरमध्ये सायटॉन्स आणि डेंड्रॉन्स आहेत, नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स आहेत, त्यामुळे ते ग्रेइश दिसतं म्हणून त्याला ग्रे मॅटर म्हणायचं. बरोबर. द सीट ऑफ इंटेलिजन्स इज. आताच जस्ट सॉल्व्ह केलं त्यामुळे आन्सर झालं सेरेब्रल कॉर्टेक्स. The basic anatomy
anatomic and physiological unit of nervous system is nephron, cranial nerves, brain आणि neuron. The correct answer आहे neuron. The largest part of brain is cerebrum. 85% जागा व्यापणारा. Loss of memory may result from injury to. कारण आताच जस्ट सांगितलं की मेमरीचं जे सीट आहे, इंटेलिजन्स मेमरीचं जे सीट आहे ते सेरेब्रम आहे. त्यामुळे सेरेब्रमला जर धक्का लागला तर मेमरी लॉस होऊ शकते. सो करेक्ट आन्सर इज सेरेब्रम. पुढे जाऊया आपण जे आपल्याशी रिलेटेड. द मोटर एरियाज ऑफ सेरेब्रम आर असोसिएटेड विथ व्हॉलंटरी मुव्हमेंट आणि प्री मोटर एरिया इनव्हॉलंटरी मुव्हमेंट. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, the anterior part of corpus callosum is called. The corpus callosum म्हणजे कोण आहे? ब्रिज आहे, ट्रान्सवर्स बँड ऑफ नर्वस टिश्यू. कालच आपण पाहिलेला आहे. तो या प्रकारे दिसतो असा. त्याच्या अँटेरियर पार्टला गेनू म्हणायचं आणि पोस्टिरियर पार्टला स्प्लेनियम म्हणायचं. हा कॉर्पस कॅलोझम आहे. कॉर्पस कॅलोझम, कॉर्पस कॅलोझम, राईट. गेन्यू आणि स्प्लेनियम. सो करेक्ट आन्सर इज गेन्यू. आता फिगर दिलेली आहे खाली आणि फिगरमध्ये 2 लेवल्स A to D मध्ये आयडेंटिफाय करायचे. करेक्ट. तर करेक्ट जे आहे तर A सेरेब्रम आणि C पॉन्स. नेक्स्ट, मोटार स्पीच ब्रोकाज एरिया प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग लोब ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर. तर ब्रोकाज एरिया आणि वर्निक्स एरिया ह्या 2 स्पीच एरिया आहेत. पण ब्रोकाज एरिया जी आहे ती थॉटचं कन्व्हर्शन स्पीचमध्ये करते. लिप, टंग आणि व्होकल कॉर्डची मुवमेंट कंट्रोल करते. ती फ्रंटल लोबवरती आहे. आणि वर्निक्स एरिया मात्र परायटल, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटल लोबचा जो कॉन्टॅक्ट आहे त्या रिजनमध्ये प्रेझेंट असते वर्निक्स एरिया. आणि ती वर्निक्स एरिया मात्र स्पोकन आणि रिटर्न्स वर्ड्स जे आहेत त्याचं आपल्याला जाणीव करून देते किंवा त्याच्यामध्ये थोडक्यात की हेल्प इन स्पोकन अँड रिटर्न वर्ड्स. नेक्स्ट, इन्सुला इज डॅश लोब ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर. आता जस्ट सांगितलं 5th लोब तो दडलेला आहे आणि लॅटरल व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकल म्हणण्यापेक्षा लॅटरल फिशर म्हणूया आपण, व्हेंट्रिकल नको. लॅटरल फिशर किंवा सिल्व्हियन फिशर जी टेम्पोरल लोब आणि परायटल लोबला वेगळं करते त्या फिशरमध्ये डीपली हा प्रेझेंट आहे आणि हिडन असतो, दडलेला असतो. सो 5th वन. ॲफ्रासिया वन ऑफ द नर्वस डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय, हे थोडं ॲडिशनल आहे, फेल्युअर टू स्पीक. तर फेल्युअर टू स्पीक म्हटल्यानंतर कोणत्या एरियाला धक्का पोचलेला असेल? ब्रोकाज का वर्निक्स? तर ब्रोकाज. आणि ब्रोकाज ॲक्च्युली ओठांची, जिभेची आणि स्वरयंत्राची हालचाल घडवतो आणि ती हालचाल जर थांबली तर आपल्याला बोलता येत नाही आणि म्हणून त्या कंडिशनला ॲफॅसिया म्हणायचं. तर अशा पद्धतीनं आपण 50 क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत. त्यातल्या आपण जे टॉपिक बघितलं सेरेब्रमची मॉर्फॉलॉजी आणि फंक्शनल एरियाज त्याच्याशी रिलेटेड मी क्वेश्चन्स घेतले. उरलेले क्वेश्चन्स तुम्ही होमवर्कसाठी पूर्ण करा. आता जसं आपण पुढे जाऊ, आता सेरेब्रम झाला तर डायन्सिफलॉनकडे जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायन्सिफलॉनकडे जाऊ आणि मग त्याचेही क्वेश्चन्स आपण सॉल्व करू. ओके, थँक्यू.